नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतरवर मोठ्या संख्येने नागरिक आणि आंदोलक एकवटले आहेत। दिबा पाटील यांच्या नावासाठी झालेल्या आंदोलनामुळे जंतर मंतर परिसरात घोषणांनी वातावरण दणाणून गेलं। नवी मुंबई, रायगड, ठाणे आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून नागरिक दिल्लीमध्ये दाखल झाले। हातात फलक, बॅनर आणि दिबा पाटलांच्या नावाच्या घोषणा देत आंदोलकांनी आपली मागणी सरकारसमोर मांडली। नवी मुंबईच्या उभारणीत प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी दिबा पाटील यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून विमानतळाला त्यांचं नाव देण्यात यावं आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे। विमानतळाच्या नामकरणाबाबत सरकारने आता ठोस आणि अधिकृत निर्णय घ्यावा अशी आग्रही भूमिकाही यावेळी मांडण्यात आली। दरम्यान मोठ्या संख्येने आंदोलक एकत्र आलेले जंतर मंतर परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता। आंदोलनादरम्यान विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। आता या आंदोलनाची दखल केंद्र आणि राज्य सरकारकडून घेतली जाते का? तसेच नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत सरकारकडून नेमकी कोणती भूमिका जाहीर करण्यात येते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। दिबा पाटील यांच्या नावासाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर उमटलेला हा आवाज आता सरकारपर्यंत पोहोचणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता आम्ही सगळे 5 जिल्ह्यातले विविध आलेलो, आगरी, कोळी, कराडी, कुणबी सगळ्या समाजातले लोक आलेले आहेत। आणि मेन म्हणजे उत्साह बघा, असं वाटत नाही दिल्ली ही आमची ठाणे जिल्हा, आमचाच रायगड जिल्हा, आमचाच नवी मुंबई सगळं आमचाच असं वाटतं। जनपद भूमिपुत्राचा पद झालेला आहे आणि या हिशोबाने आम्ही दिल्लीला कूच केली आहे। संदेश दाबने, जनशक्ती, कल्याण।